आम्ही या खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांना फसवलंय। या गावात कितीही पोलीस बंदोबस्त गेलो तरी सुद्धा मी सुरक्षित नाही, अशी भीती या हरामखोरांना वाटली पाहिजे। मग त्या रोषाला तुम्ही दिशा देणार का? कर्जमाफीचं आंदोलन, एक राजव्यापी आंदोलन उभं राहणार का? 70,000 कोटी घोटाळा झालाय असं म्हणणाऱ्यापैकी सुरुवातीला मी सुद्धा होतो आणि मी आजही ठाम आहे की मी तुम्हाला 3 नावं सांगतो। त्या 3 नावापैकी शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील असणारा नेता कुठला हे तुम्हाला सांगायचंय। पहिलं नाव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरं नाव आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तिसरं नाव आहे उपमुख्यमंत्री अजित पवार। एक दोन मंत्र्यांच्या कार्यक्रमात राडा झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं याला गती येणार नाही आणि याला धार येणार नाही। पाशा पटेल असतील, सदाभाऊ खोत असतील, या दोघांपैकी तुम्हाला कोण जवळचा वाटतो? महाविकास आघाडीतले काही नेते भाजपला सामील होते आणि त्यांना भाजपचाच उमेदवार निवडून यावा अशा प्रकारचे, भाजपच्या आघाडीचा उमेदवार निवडून यावा अशा पद्धतीच्या काही त्यांच्या व्यूहरचना होत्या। सध्या राजू शेट्टी एकाकी पडलेत का असा प्रश्न आहे। महायुती सरकारमधल्या 1-2-4 मंत्र्यांना शेतकऱ्यांनी तुडवून हाणला पाहिजे। राजू शेट्टी हे फक्त ऊसावर बोलतात, ते सोयाबीन तूर कापसावर जास्त बोलत नाहीत। एवढं खोटं बोलणारा मुख्यमंत्री मी इतिहासामध्ये कधी बघितला नाही। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आपल्यासोबत माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी साहेब आहेत। आपण त्यांना कर्जमाफी या ज्वलंत विषयावर बोलतं करणार आहोत। त्याचबरोबर इतर सुद्धा शेती संदर्भात काही विषयावर आपण साहेबांशी संवाद साधूयात। साहेब, तुमच्या चर्चेमध्ये स्वागत आहे। नमस्कार। मला सांगा, राजू शेट्टी सध्या काय करतायत? मी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन जो हताश झालेला, हत्यारं टाकून गप्प बसलेला जो शेतकरी आहे त्याला पुन्हा लढाईसाठी प्रेरणा देण्याचं काम करतोय आणि त्यासाठीच आता उष्णतेची लाट चालू असताना सुद्धा विदर्भामध्ये गेल्या 3 दिवसापासून मी फिरतोय। तुम्ही 3 दिवसापासून विदर्भामध्ये आलात, शेतकऱ्यांशी हितगुज करतायत। शेतकऱ्यांची प्रमुख मागणी काय आहे? नेमकं काय म्हणणं आहे? ते काय घरानं मांडतात तुमच्याजवळ? शेतकऱ्यांची भावना अशी झालेली आहे की आपला विश्वासघात झालेला आहे, आपल्याला गंडवलं गेलेलं आहे। कारण एकूण विधानसभेच्या निवडणुकीचा निकालाचा अन्वयार्थ लावला तर बहुसंख्य शेतकऱ्यांनी भरभरून मतं महायुतीला दिलेली आहेत। त्याचं कारण त्यांनी 2 महत्त्वाच्या घोषणा केल्या। एक 7/12 कोरा करू, कारण महाविकास आघाडीनं 3 लाखापर्यंतची कर्ज माफ करू असं सांगितल्यानंतर महायुतीनं सांगितलं की आम्ही 7/12 तुमचा कोरा करू। आणि दुसरा मुद्दा म्हणजे जो हमीभाव केंद्र सरकार जाहीर करतं त्याच्यावर 20% आम्ही अनुदान देऊ। आणि या 2 घोषणामुळं शेतकरी महायुतीकडे आकर्षित झाला आणि त्यांनी भरभरून मतं महायुतीला दिली। पण मोठ्या कृतज्ञपणानं, त्याची जाण तर ठेवली नाहीच, पण कृतज्ञपणानं महायुतीच्या नेत्यांनी आणि महायुती सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आणि त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी पहिल्यांदा 31 मार्चच्या आधी 4 दिवस म्हणजे 28 मार्चला अजितदादा पवार सांगतात की 31 मार्चात कर्ज भरून टाका। तर लाज वाटली पाहिजे यांना। तुम्ही शेतकऱ्याला फसवायचं म्हणूनच ही घोषणा केलेली होती, आता हे स्पष्ट झालेलं आहे। बरोबर। राज्याची स्थिती अचानक बिघडलेली नाही आहे। तर त्याच्या पूर्वीच्या आधीच्या सरकारमध्ये सुद्धा अजितदादा अर्थमंत्री होते। गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याकडेच अर्थखातं आहे। म्हणजेच राज्याच्या आर्थिक स्थितीचं खडानखडा माहिती अजितदादा नाही, कदाचित वित्त सचिवांना नसेल इतकी माहिती आहे त्यांना, कारण दीर्घकाळ ते अर्थमंत्रालयाशी संबंधित आहेत। मग असं असताना शेतकऱ्यांना का गंडवलं, या प्रश्नाचं उत्तर अजितदादांना द्यावं लागेल। कालच देवेंद्र फडणवीसने असं वक्तव्य केलं की अजितदादांची भूमिका ही सरकारची भूमिका आहे आणि हेच देवेंद्र फडणवीस आज आपण वाशिममध्ये बोलतोय। या वाशिममध्ये जेव्हा आले होते त्यावेळी शेतकऱ्यांना थोडीशी मनात शंका होती, म्हणून एका शेतकऱ्याने विचारलं खरोखरच तुम्ही 7/12 कोरा करणार का? तर त्या सभेमध्ये माझ्याकडे क्लिप आहे त्याची, देवेंद्र फडणवीस म्हटले 7/12 कोरा करणार 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 असं सांगितलं। आणि आता म्हणतात की अजितदादांची भूमिका हीच सरकारची भूमिका।
एवढा खोटारडेपणा, एवढं खोटं बोलणारा मुख्यमंत्री मी इतिहासामध्ये कधी बघितला नाही. त्याच्यामध्ये जो आता शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे की बुवा आमची फसवणूक करून आमची मतं घेतली, मग त्या रोषाला तुम्ही दिशा देणार का? कर्जमाफीचं आंदोलन एक राजव्यापी आंदोलन उभं राहणार का? काल परवा तुम्ही बच्चू कडू साहेबांची सुद्धा भेट घेतली, त्याच्यामध्ये त्यांची तीच भूमिका आहे, तुमची तीच भूमिका आहे. नेमका त्या भेटीगाठी चालल्यात, त्याचं शेतकऱ्यांना म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे की रस्त्यावर कधी उतरणार किंवा एक मोठं आंदोलन उभं राहणार का? त्याचं काय नियोजन आहे का काही? नक्कीच आमचा विचार चालू आहे. बच्चू कडूंच्या बरोबर सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. त्यांचं 7 तारखेला एक आंदोलन आहे, 11 तारखेला एक आंदोलन आहे. ते आंदोलन संपल्यानंतर पुन्हा आम्ही भेटणार आहोत, कारण एक प्राथमिक चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर अमरावतीमध्ये विदर्भातल्या काही शेतकरी नेते जे पूर्वी शरद जोशींच्या बरोबर काम करत होते, जगदीश नाना बोंडे असतील किंवा अनेक शंकरांना धोंडगे भेटले नाहीत, पण त्यांच्याबरोबर फोनवरनं माझं बोलणं झालं. अशा अनेकांच्या बरोबर बोलणं झालं आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्रित असा एक व्यापक लढा उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे. पण एक लक्षात घ्या, शेतकऱ्यांनी सुद्धा साथ दिली पाहिजे. दे हरी पलंगावरी असं होणार नाही आहे. शेतकऱ्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे. आम्ही बोलवल्यानंतर मरता क्या नाही करता या न्यायानं आता ह्याच्यापेक्षा काय वाटोळं व्हायचं राहिलेलं आहे आणि कुणाच्या नाराजीचा कशाला विचार करायचा आता. बरोबर. आणि त्यामुळं या लोकांनी आपली फसवणूक केलेली आहे आणि या फसवणुकीचा बदला घेतला पाहिजे. माझी तर अशी इच्छा आहे, महायुती सरकारमधल्या 1-2-4 मंत्र्यांना शेतकऱ्यांनी तुडवून हाणला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर का कुणी कृत्य केलं कोणा तरुण शेतकऱ्यानं, तर मी तर त्या गावात जाऊन त्याची अगदी मिरवणूक काढायला, त्याच्या मिरवणुकीत सहभागी होईल. त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की तुम्ही आता म्हटले की शेतकऱ्यांनी त्या पद्धतीनं रस्त्यावर उतरायला पाहिजे, परंतु कुठेतरी शेतकरी नेते कमी पडत आहेत किंवा शेतकरी नेत्यांमागं शेतकरी येत नाहीत किंवा त्यांच्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया या सावध दिसतात, पाहिजे तितकी आक्रमकता दिसत नाही किंवा त्यांच्यामध्ये पारदर्शकता शेतकऱ्यांना दिसत नाही, म्हणून कदाचित शेतकरी रस्त्यावर येत नाहीत. याबद्दल तुमचं काय मत आहे? नेत्यांची वाट बघू नका, तुम्ही स्वतःच नेते व्हा असा माझा शेतकऱ्यांना सल्ला आहे. आणि जिथं कमी तिथं आम्ही या न्यायानं फक्त हाक द्या. मी तरी माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत हे काम मी करत राहणार. मला शेतकऱ्यांनी शिक्षा दिली नाही का? 2 वेळा मला चांगलं पराभूत केलं, परंतु मी सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करणारा माणूस आहे. जरी मला 2 वेळा शेतकऱ्यांनी पराभूत केलेलं असलं तरी मला 4 वेळा शेतकऱ्यांनी जिंकून दिलेलं आहे आणि वर्गणी काढून जिंकून दिलेलं आहे, हे मी विसरू शकत नाही. मला त्यांनी एकदा जिल्हा परिषद सदस्य केलं, एकदा आमदार केलं, 2 वेळा खासदार केलं. त्यामुळं काही कपटी लोकांच्या कारस्थानामुळं म्हणा किंवा शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यामुळं म्हणा, समजा शेतकऱ्यांचा काही गैरसमज झाला असेल तरीसुद्धा याच शेतकऱ्यांनी मला मोठा केलेला आहे. याच शेतकऱ्यांनी मला देशाच्या शेतकऱ्यांचा नेता केलेला आहे आणि त्यामुळं मी माझी जबाबदारी पार पाडणार आहे. मी माझं काम करत राहणार आहे. तुम्ही आता उल्लेख केला की 2दा खासदार झाले, एकदा आमदार झाले. जर महाविकास आघाडी सोबत असते तर खासदार असते तुम्ही आता? 100% मी खासदार असतो. काय बिनसलं होतं? बिनसलं म्हणजे महाविकास आघाडीनंच विश्वासघात केला, फसवणूक केली. आणि याचं कारण महाविकास आघाडीतले काही नेते भाजपला सामील होते आणि त्यांना भाजपचाच उमेदवार निवडून यावा अशा प्रकारचे, भाजपच्या आघाडीचा उमेदवार निवडून यावा अशा पद्धतीच्या काही त्यांच्या व्यूहरचना होत्या. आणि त्यांना माहिती होतं की राजू शेट्टी हा माणूस कदापि कुठल्या पक्षामध्ये जाणार नाही किंवा जायला तयार होणार नाही, म्हणून जी अट मी मान्य करणारच नाही ती अट मला घातली गेली, ती म्हणजे मी शिवसेनेचं मशाल हे चिन्ह घ्यावं. मशाल चिन्ह घेणं म्हणजे मी शिवसेनेमध्ये प्रवेश करणं. मी वयाच्या 25व्या वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये काम करतोय, कुठल्याच पक्षामध्ये मी कधी गेलेलो नाही आहे. आणि आता केवळ मला खासदार व्हायचं आहे म्हणून मी अशी तडजोड का करावी? कारण मग तसं झालं असतं तर मला शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नावर काही माझं मत व्यक्त करायचं असतं तर पहिल्यांदा मातोश्रीची परवानगी घ्यावी लागली असती आणि हे स्वातंत्र्य खासदारकीच्या बदल्यात गमावायची माझी तयारी नव्हती, म्हणून मी स्पष्ट नकार दिला. पुढारी न्यूज का कुठल्या तरी न्यूजची बातमी मी काल बघितली की मागच्या 10 वर्षात
12 लाख कोटींचं जिंदाल, अंबानी आणि कोणीतरी एक जयप्रकाश अशा लोकांचं कर्ज माफ केलेलं आहे. शेतकरी कर्जाची मागणी करतोय 35-40 हजार कोटी रुपये. दुसरीकडे शेजारचं राज्य, छोटं राज्य तेलंगणा, त्यांनी सुद्धा कर्जमाफी केलेली आहे. मग एवढी 10-12 लाख कोटी कर्ज माफ जर उद्योगपतींची केल्या जात असतील आणि त्याच्यामध्ये जी सर्वसामान्यांनी उभी केलेली किंवा सर्वसामान्य जगवत असलेली SBI ही कर्जमाफी देण्यामध्ये आघाडीवर असेल, तर मग सरकार नेमकं शेतकऱ्यांच्या बाबतीत असा कोतेपणा का करतं? ही कर्ज माफ झाली म्हणजे राईट अप केली म्हणजेच एक प्रकारे सोडून दिली म्हणजेच माफ झाली असा होतो. कारण या ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत किंवा हे मोठे उद्योगपती आहेत, ते जेव्हा मोठमोठ्या प्रकल्पासाठी कर्ज काढत असतात त्यावेळी बँकेला काहीच तारण देत नसतात. त्यांची फाईल, त्यांचा DPR आणि त्याच्या आधारानंच बँका त्यांना कर्ज देतात. आपल्यासारख्या सामान्य माणसाला एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तरी त्याच्या केवळ 60-70% किमतीच्या कर्ज मिळतं किंवा काहीतरी तारण म्हणजे कर्जाच्या किंवा 1.25 ते 1.5 पट जास्त मालमत्ता तारण द्यावी लागते तर कुठं आपल्याला कर्ज मिळतं. पण हजारो कोटी रुपये कर्ज काढणारे हे जे लोक आहेत त्यांना कसलंही तारण नाही, केवळ त्या फाईलच्या आधारानं त्यांना कर्ज दिली जातात. आणि या लोकांनी अशा पद्धतीनं फाईली दाखवून कर्ज बँकेतून उचलली आणि ती कर्ज बुडवली आणि आता बँकांच्याकडे वसूल करण्यासाठी काहीच नाही, काही त्यांच्याकडे मालमत्ता तारण नाही आणि म्हणून मग राईट अप करायचं म्हणजे सोडून द्यायचं. आणि सोडून दिल्यानंतर बरं त्यांच्या हे जे मोठे उद्योगपती आहेत, अनिल अंबानी असो किंवा आणखीन कुणी असो, यांनी स्वतःच्या व्यक्तिगत मालमत्ता कधीही तारण ठेवलेल्या नाहीत. लक्षात ठेवा, त्यांनी त्यांच्या कंपन्यांच्याच मालमत्ता काय थोड्याकार असलं तर आणि त्या कंपन्या बुडवायच्या, दुसरी नवीन कंपनी काढायची. म्हणजे खरं तर एकदा अशा प्रकारे ज्याचं कर्ज राईटअप झालेलं आहे त्याला दुसरं कर्ज मिळता कामा नये, पण बिनदिक्कतपणे हे लोक दुसरं कर्ज काढत असतात आणि अशा पद्धतीनं ही कर्ज राईटअप झाली. अशी 12 लाख कोटी रुपयाची कर्ज राईटअप केली गेली म्हणजे एक प्रकारे सोडली गेली. हे कोण करतंय? ह्या राष्ट्रीयकृत बँका करतात. आणि या राष्ट्रीयकृत बँकांच्याकडं हे जे कर्ज असं सोडून दिलेलं असतं मग बँकेचा तोटा वाढतो आणि मग ह्या राष्ट्रीयकृत बँका म्हणजे देशाच्या अर्थवाहिन्या आहेत आणि म्हणून मग रिझर्व्ह बँकेनं त्यांना मदत करायची आणि रिझर्व्ह बँकेकडे अर्थमंत्र्यांनी पैसे टाकायचे. म्हणजे एक प्रकारे हा सारा पैसा हा करदात्यांचा आहे. लक्षात ठेवा, करदात्यांचा पैसा अर्थ मंत्रालयात जातो भारत सरकारच्या, तिथून तो रिझर्व्ह बँकेत जातो आणि रिझर्व्ह बँकेतून राष्ट्रीयकृत बँकेत जातो. म्हणजेच एक प्रकारे इमानदारीनं जे कर भरतात त्या करदात्यांचा पैसा अशा पद्धतीनं हे मोठभर उद्योगपती बुडवतात आणि स्वतःची जमीन, घर, दार घाण ठेवून परत 2 जामीनदार देऊन कर्ज काढून सुद्धा सरकारच्या धोरणामुळं म्हणजे भारतातल्या शेतकऱ्याची शेती तोट्यात आली ह्याला तो जबाबदार नाही. लक्षात ठेवा, सरकारचं धोरण जबाबदार आहे. त्या सरकारच्या धोरणामुळं 100 का 60 करण्यावर बाप का नाम चलाना अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे. म्हणजे 100 रुपये खर्च करायचे आणि 60 रुपये त्याला परत मिळायचे बाजारातनं आणि त्यामुळे त्याला कर्ज फेडता येत नाही. त्या शेतकऱ्याचे मात्र आबरूचे धिंडवडे काढले जातात. त्या कर्ज वसुलीच्या नावाखाली त्याच्या घरातल्या महिलांची विनयभंग केला जातो. हे सगळं चालू आहे. परंतु या सगळ्या लाडक्या उद्योगपतींना मात्र संरक्षण दिलं जातं. हे अत्यंत संतापजनक आहे आणि म्हणून शेतकऱ्याला याचा राग आला पाहिजे. मी तर असं म्हणेन, दररोज 8 जण मरतायत. मी असं सांगेन की मरण्यापूर्वी एकदा कुणाला तरी तुडवून मग मरायचा विचार करा असा सल्ला देईन मरणाऱ्यांना सुद्धा. बरोबर. त्याच्यामध्ये जशी निवडणुकीच्या आधी परिवर्तन महाशक्ती म्हणून तुम्ही सगळे एकत्रित आला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असं यश मिळालं नाही. परंतु आता जर परिवर्तन महाशक्ती एकत्र आली तर शेतकऱ्यांचा तुम्हाला जबरदस्त सपोर्ट मिळू शकतो आणि कर्जमाफीसारखा निर्णय करायला परिवर्तन महाशक्ती ही भाग पाडू शकते. तर त्याबद्दल काय विचार केलाय का? परिवर्तन महाशक्तीमध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये काम करणारे बरेच लोक होते, पण काही बिगर शेतकऱ्यांच्या मध्ये काम करणारे सुद्धा लोक होते का त्यांचे काही अजेंडा वेगळा होता. म्हणून परिवर्तन महाशक्तीतले सगळेच यावेत असा माझा आग्रह नाही. परंतु जे ग्रामीण भागामध्ये काम करतात
शेतकरी शेतमजूर किंवा गावातल्या माणसांच्यासाठी काम करतात. त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन एक व्यापक लढा उभा केला पाहिजे या मताचा मी आहे. तुमचं ते मत आहे, परंतु शेतकऱ्यांना त्या ऍक्शन हवी आहे. आणि मला असं वाटतं की विरोधातले सगळ्यात आता जास्त ज्येष्ठ नेते तुम्ही आहात, तर तुम्ही तो पुढाकार कधी घेणार? आणि एकंदर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का, तुम्ही बऱ्याच दिवसापासून एक कर्जमाफीचा विषय लावून धरलेला आहे की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला उतरायचं रस्त्यावर, तुम्ही कधी काय घोषणा करताय वगैरे असं? नाही, आमचे प्रयत्न चालू आहेत. लक्षात ठेवा, जसं शेतकरी हतबल झालेला आहे तसंच आमच्या आजूबाजूच्या लोकांना वेगवेगळी आमिषे दाखवून या लोकांनी आम्हालाही हतबल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आम्ही लढाई सोडलेली नाही. तरी सुद्धा मला सांगायला अभिमान वाटतो की मध्यंतरी विधानसभेचं अधिवेशन चालू असताना समोर आम्ही जे काही कांदापेक केली किंवा बाकीचे जे तिथं जो राडा केला, त्यामुळे किमान कांद्यावरचं निर्यात शुल्क तरी हटलं. म्हणजे आम्ही आमच्या परीनं काम करतोयच. आता माझी इच्छा एवढीच आहे की एक दोन मंत्र्यांच्या कार्यक्रमात राडा झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं याला गती येणार नाही आणि याला धार येणार नाही. आणि ती धार आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्यांना धाक निर्माण झाला पाहिजे, धाक निर्माण केला, भीती वाटली पाहिजे. आम्ही या खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांना फसवलंय. या गावात कितीही पोलीस बंदोबस्त गेलो तरी सुद्धा मी सुरक्षित नाही अशी भीती या हरामखोरांना वाटली पाहिजे, तरच कुठेतरी या आंदोलनाला धार येईल. बरोबर. त्याच्यामध्ये एक चळवळीतला जो पहिला आक्रमकपणा होता, तो आक्रमकपणा दिसत नाही. शिवाय चळवळच आता खेड्यापाड्यामध्ये दिसेनाशी झाली, अशी परिस्थिती आहे. तर नेमकं याचं कारण, त्याला जबाबदार शेतकरी सुद्धा आहेत. लक्षात ठेवा, शेवटी आम्हाला सोडून गेलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही 100% दोष देणार नाही. शेतकऱ्यांना सुद्धा दोष देईल. वर्षानुवर्षे हे संघटनेचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून आंदोलन करतात, पोलिसांचा मार खातात, जायबंदी होतात, गुन्हे अंगावर घेतात. आणि आमचा शेतकरी इतका बहादर आहे की अशा एखाद्या ज्याच्यावर गुन्हा दाखल झालाय त्याला जामीन व्हायला सुद्धा तयार होत नाहीत. त्या बिचाऱ्याच्या सवंगडी ज्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, कोणी जामीन देत आहे काय जामीन म्हणून दारोदार फिरत असतो, हिंडत असतो. जरा अंतर्मुख होऊन शेतकऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे, अरे कुणासाठी चाललंय हे सगळं. बरोबर आहे. आणि ह्याचा लाभ कुणाला मिळणार आहे? पण शेतकऱ्याला असं वाटतं की सगळ्यांच्या बरोबर मला मिळतंयच की, सगळ्यांच्या बरोबर मला मिळतंयच की असं म्हणायचं. स्थानिक राजकीय नेत्याला दुखवायचं नाही, जे सत्तेत आहेत त्यांना दुखवायचं नाही, त्यांचा वाईटपणा घ्यायचा नाही. आणि म्हणायचं संघटना काय करायला लागलेल्या आहे, शेतकरी नेते काय करायला लागलेले आहेत. अरे पण तू काय करायला लागलायस? तू यासाठी काय योगदान दिलंस? नुकसान झालं ना तुझं, नुकसान झालं ना तुला कर्ज फेडणं अवघड झालं ना. मग तू स्वतः काय केलास यासाठी स्वतःपासून सगळ्या शेतकऱ्यांनी विचार करायला सुरुवात केली पाहिजे, असं माझं मत आहे. तुम्ही आता सध्या, आपण विदर्भातून तुमची मुलाखत करतोय, वाशिम मधनं. तुमच्यावर हा पूर्ण बेल्ट सोयाबीन, कापूस, तुरीचा बेल्ट आहे. तुमच्यावर एक नेहमी आरोप होतोय की राजू शेट्टी हे फक्त ऊसावर बोलतात, ते सोयाबीन, तूर, कापसावर जास्त बोलत नाहीत. हा आरोप मला मान्य नाही. गेली 20 वर्ष मी सातत्यानं विदर्भात येतो, मराठवाड्यामध्ये येतो, मोठ्या आशेनं येतो, काहीतरी करायचं म्हणून येतो. पण मगाशी मी सांगितलं तसं साथ द्यायला पाहिजे का नको. मी हाक दिली तर हजारो ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर येतात. मी म्हटलं कारखाना बंद तर बंद, कारखाना बंद ठेवतात. मी म्हटलं एखाद्याला तुडवा तर ते तुडवून दाखवतात. तशी परिस्थिती, तशी आक्रमकता जोपर्यंत विदर्भात आणि मराठवाड्यात निर्माण होणार नाही तोपर्यंत मी काही दक्षिणात्य चित्रपटामध्ये दाखवतोय तसा काही साऊथचा हिरो नाही आहे, एका फटक्यात 200 गुंडांना लोळवणारा. मी आंदोलनाचं नियोजन करू शकतो, त्या आंदोलनाला दिशा देऊ शकतो, आंदोलनाचं प्लॅनिंग करू शकतो, पण त्याची अंमलबजावणी शेतकऱ्यांनीच करायची आहे. ते करायला जर माणसं मिळणार नसतील तर मी तरी काय करणार आहे. बरोबर. कर्जमाफीसाठी बच्चू कडूंची मी मुलाखत घेतली मागं, त्यांचं म्हणणं असं होतं की आपण एक आंदोलन करू शकतो, ते म्हणजे संप घडून आणला पाहिजे. रघुनाथ दादा पाटील यांनी सुद्धा एक भूमिका घेतली की 14 एप्रिल पासून आम्ही दूध आणि भाजीपाला हा शहरामध्ये जाऊ देणार नाही. तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे? संपाचं आंदोलन यशस्वी होऊ शकतं का? तुमचा काय वेगळा विचार आहे? हा प्रयोग 2017 साली एकदा झालेला आहे आणि हा यशस्वी होत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. संप एका जिल्ह्यात, एका राज्यात करून चालत नाही. संपूर्ण देश म्हणजे एक बाजारपेठ, अशा प्रकारची आपली भूमिका आहे. समजा आपण महाराष्ट्रामध्ये संप घडवला,
त्यांनी जर का गुजरातमधून, कर्नाटकातून, तेलंगणातून, आंध्रमधून हां. शेतीमाल मागवला, आपण काय करणार आहोत, काय करू शकतोय? बरोबर. आणि मगाशीच मी जी खंत व्यक्त केली, जी व्यापकता पाहिजे, जी आक्रमकता पाहिजे, हो. ती शेतकऱ्याकडे नसल्यामुळं मग तो त्या संपाची 1-2 दिवस चर्चा होईल, पण तो यशस्वी होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती एवढी खालावलेली आहे, त्याच्याकडे जे काही किडूक आहे ते विकल्याशिवाय त्याला पर्याय नाही आहे. मग अशा वेळी माणसाला भूक गप्प बसून देत नाही. हो. आणि अशावेळी तो त्याला जरी पटत असलं तरीसुद्धा त्याची अंमलबजावणी कितपत होईल याची मला शंका वाटते. बरं. त्याच्याऐवजी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आक्रमकता आणून राज्यकर्त्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे हाच याच्यावरचा उपाय आहे असं माझं मत आहे. त्याच्यामध्ये हा माझा भाग आहे. या भागातलं एक ऑब्झर्वेशन जर बघितलं तर सोयाबीन तोट्यात आहे. कापसामध्ये उत्पादन खर्च भरून निघत नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्याचा आपसुकच ओढा हा नुकसान भरपाई कधी भेटेल, पीक विमा कधी भेटेल याच्यावर जातो. पण ना नुकसान भरपाई भेटत, ना पीक विमा भेटत. आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. शेतकऱ्याच्या घरामध्ये दारिद्र्य वाढत चाललेलं आहे. पीक विमा सरकार म्हणे पीक विमा 31 तारखेला टाकतो म्हणे. जशा पद्धतीनं अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी लबाडी केलेली आहे सरकार शेतकऱ्यांसोबत, त्याच पद्धतीचं कृषी मंत्र्यांचंही वक्तव्य आहे की आता 3 तारीख उजाडलेली आहे, अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा आलेला नाही. अजूनही 12 म्हणजे ते शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी आहे त्याचं काही आलेलं नाहीये. हे सरकार फक्त आश्वासनं द्यायचं, थापा मारायच्या, ह्याच्या पलीकडे काही करत नाही. विधानसभेत त्यांनी 31 मार्चच्या आत पैसे भेटतील म्हणून सांगितलं. आज 3 तारीख आहे, अजून पैसे मिळालेले नाहीत. तेव्हा आक्रमक होऊनच काहीतरी करावं लागेल. आणि आपण खोटं बोललो तर आपल्याला शेतकरी सोडणार नाहीत, ही भीती शेतकऱ्यांना सुद्धा निर्माण करावी लागेल असं मला वाटतं. या माध्यमातून आम्ही आता तरुण जे पोरं आहे शेतकऱ्यांची किंवा एकंदर शेतकऱ्यांना हेच करतोय की याच्यानंतर कुणी असं खोटं आश्वासन देता कामा नये किंवा मतं मिळवायसाठी आश्वासन द्यायचं, मतं मिळवायचे आणि नंतर त्याला बगल देऊन 5 वर्ष काढायचे. म्हणून आपल्याला सध्याचे जे सरकार आहे यांच्या नाकी नऊ आणल्याशिवाय सोडायचं नाही, ही आम्ही सुद्धा भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अजून एक तुमच्या संघटनेविषयीचा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही कार्यकर्ते चळवळीत मोठे करता, ते नंतर तुम्हाला सोडून जातात. तर त्याच्यामध्ये सध्या राजू शेट्टी एकाकी पडलेत का असा प्रश्न आहे. असं काही नाही आहे. आणि मी सुरुवात केली त्यावेळी एकटाच होतो. आणि आता कोण म्हणत असेल एकटा आहे तर ठीक आहे, पण मी नवनवीन कार्यकर्ते तयार करायची प्रक्रिया माझी चालू असते, ती काही थांबत नाही. कारण माझी भूमिका ही कुंभाराची भूमिका आहे. कुंभार ज्यावेळी गाडगी तयार करत असतो त्यातलं एखादा मडकं कच्चं निघालं, एखादं मडकं फुटलं म्हणून काय तो नवीन तो चिखल मळायचं थांबत नाही, त्याच्यातून मडकं बनवायचं थांबत नाहीत, त्याचं चाक फिरतच असतं. तसं पायाला भिंगरी लावून मी आजही महाराष्ट्रामध्ये फिरतोय. नवनवीन कार्यकर्ते मिळत जातात. कारण ही चळवळ म्हणजे एखाद्या रेल्वे गाडीसारखी आहे. काही प्रवासी उतरतात, काही प्रवासी चढतात. उतरलेत त्यांच्याबद्दल धन्यवाद, आतापर्यंत आमच्यावर प्रवास केला म्हणून म्हणायचं. जे चढतात त्यांचं स्वागत करायचं, त्यांना बरोबर घ्यायचं, पुढं जायचं, ही माझी भूमिका आहे. त्यामुळं काही फरक पडण्यासारखं नाही. मला व्यक्तिगत काही स्वार्थ साधायचा असता, मला व्यक्तिगत राजकारणात करिअर करायचं असतं तर 20 वर्षापूर्वीच मी त्या पद्धतीनं केलं असतं आणि आज मी महाराष्ट्रातला एक प्रस्थापित नेता झालो असतो. परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये मला स्थान निर्माण झालं असतं की नाही याबद्दल शंका आहे. त्याच्यामध्ये अजितदादा पवारांनी जेव्हा सांगितलं की म्हणजे तुम्ही सांगितलं पहिले की 11 वर्ष अर्थमंत्री राहिलेला अर्थमंत्री हा विधानसभेच्या म्हणजे त्यांचं सरकार विधानसभेच्या आधी असं सांगते की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री सांगतात की आम्हाला माहिती आहे आम्ही कर्जमाफी करणार आहोत. त्याच्यानंतर त्यांचे मुनगंटीवार असतील, बबनराव लोणीकर असतील, सत्ताधारी नेते प्रवीण दरेकर असतील, हे स्वतः म्हणतात की बा अजितदादांनी जरी वेगळी भूमिका घेतली असली तरी आम्ही त्यांची समजूत काढू, आम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर फक्त 3 दिवस मार्च राहिला असताना हा अनुभवी स्वतःला अनुभवी म्हणून घेणारा अर्थमंत्री म्हणतो की 28 तारखेला शेतकऱ्यांना दम देतो की तुम्ही कर्ज भरा. आणि हे जे झालं याच्यामुळे अजित पवारांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालाय आणि शेतकरी सोशल मीडियावर अशी मागणी करतोय की अजितदादांचा जो 70,000 कोटीचा कथित घोटाळा होता
त्याची चौकशी बंद का झाली ती परत चौकशी करण्यात यावी, त्याबद्दल तुमचं काय मत? याच सरकारनं त्यांना क्लीन चिट दिली. येस. 70,000 कोटी घोटाळा झालाय असं म्हणणाऱ्यापैकी सुरुवातीला मी सुद्धा होतो आणि मी आजही ठाम आहे की हा घोटाळा झालेलाच आहे. हा. फक्त अजितदादा त्यांच्या बाजूला गेले म्हणून त्यांना क्लीन चिट दिली गेली. येस. बैलगाडीवर आणलेला पुरावा कुठं गेला हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनाच विचारावा लागेल, कारण त्यांनीच ते जमा केलेले होते हा. असा त्यांचा दावा होता. जे साखर कारखाने विकले त्याच्या पाठीमागे किरीट सोमय्या फाईल घेऊन फिरत होते, ते किरीट सोमय्या कुठं गायब झाले हे मला माहीत नाही. हा. बदल एवढाच झाला की त्यावेळी ज्यांच्या फाईली घेऊन ते फिरत होते ते सगळे साखर कारखानदार आज भाजपमध्ये आहेत. बरोबर. म्हणजे हे सरळ सरळ गंडवागंडवी आहे. आज सुद्धा सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या बद्दल मला आदर आहे, ते शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलतायत, परंतु बाकीचे जे काही कर्जमुक्तीबद्दल बोलतायत हे मगरीचे अश्रू आहेत. हे एक नाटक आहे. काही लोकांनी असं बोलायचं, काही लोकांनी तसं बोलायचं आणि मग एखादी कमिटी सुद्धा नेमली जाईल आणि कमिटी नेमल्यानंतर मग अजून याच्यामध्ये 2-3 वर्ष जातील आणि नेमकं 2028ला कर्जमाफी करावी अशा प्रकारचे ती समिती शिफारस करेल आणि मग सरकार विचार करायला 1-2 महिने घेतील. असं म्हणून 2028 सुद्धा संपेल आणि मग 2029च्या सुरुवातीला कर्जमाफीची घोषणा होईल आणि लगेच निवडणुका येतील आणि मग त्याची अंमलबजावणी करायचं राहील आणि मग तिसऱ्यांदा आलो की आम्ही ती माफ करू असं तिसऱ्यांदा गंडवलं जाईल. बरोबर आहे. परंतु त्याच्या आधीच आपल्याला रस्त्यावरची लढाई लढावं लागणार आहे. होय, लढावंच लागणार आहे. कारण दुसरा एक मुद्दा मी तुमच्या ध्यानात आणून देतो की आज 31 मार्च अखेर 23 लाख शेतकरी जे थकबाकीदार राहिले, याचा अर्थ त्यांना व्याज सवलतीचे जे 6% मिळणार होते ते त्यांचे बुडले. लक्षात ठेवा, त्यांना नवीन कर्ज मिळणार नाही आता खरीप हंगामासाठी. म्हणजे जे आशेवर राहिले शेवटपर्यंत बाबा काहीतरी होईल आणि कर्ज बहुतेक वेळा शेतकरी काय प्रयत्न करतो, कारण ह्या 23 लाखापैकी 90% शेतकरी हे 3 लाखाच्या आतले आहेत. त्यामुळं त्यांनी इकडून तिकडून उसनवार करून जरी कर्ज भरलं असतं तर त्यांना किमान व्याज तरी त्यांचं वाचलं असतं, 0% लाभ झाला असता, नवीन कर्ज मिळालं असतं. परंतु त्यात त्याच्या व्याजाचा बुर्दन त्यांच्या डोक्यावर बसला, सिबिल खराब झालं, त्यांना इतर कुठल्याही गोष्टीसाठी आता कर्ज मिळणार नाही, शिवाय दंड व्याज लागणार आणि NPA काही प्रकरणे NPA मध्ये जातील. म्हणजे त्याचा कोर्ट केसेसचा सगळा खर्च त्यांच्यावर होईल. हे केवळ म्हणजे खेळ या राजकारण्यांचा होतो, जीव गरीब शेतकऱ्याचा जातो. लक्षात ठेवा, या सुद्धा गोष्टीचं गांभीर्यानं आपल्याला विचार करावा लागेल. त्याच्यानंतर आपण शेवटाकडे जाऊयात मुलाखतीच्या. तुमचे एकेकाळचे सहकारी राहिलेले पाशा पटेल असतील, सदाभाऊ खोत असतील, हे सध्या विरोधामध्ये आहेत. थोडा रॅपिड क्वेश्चन आहे की या दोघांपैकी तुम्हाला कोण जवळचा वाटतो? दोघंही नाहीत. दोघंही नाही. त्याच्यानंतरचं आहे की मी तुम्हाला 3 नावं सांगतो, त्या 3 नावापैकी शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील असणारा नेता कुठला हे तुम्हाला सांगायचं आहे. पहिलं नाव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरं नाव आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तिसरं नाव आहे उपमुख्यमंत्री अजित पवार. तिघही नाहीत, नौटंकीबाज आहेत. फडणवीसांविषयी 2 शब्द मुख्यमंत्र्यांनी. मी आतापर्यंत राजकारणातला अर्क शरद पवारांना समजत होतो, पण त्या अर्काचे अर्क म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. अजितदादांविषयी 2 शब्द. अजितदादाबद्दल काय बोलावं, हा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी काही भूमिका घ्यायला तयार असतो. त्यांचं एक ते पवाराची अवलाद सांगणार नाही, पवाराची अवलाद सांगणार नाही, हे नाही केलं तर पवाराची अवलाद सांगणार नाही. तो एक व्हिडिओ खूप मेम व्हायरल होत आहे ते, कारण की ते तसं बोलतात, आश्वासन देतात आणि नंतर ते पाळतच नाही. त्यामुळं आता लोकांच्या खात्रीसाठी म्हणून त्यांनी स्वतःच DNA टेस्ट करून घ्यावी. आणि शेवटचा विषय असा आहे की आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत या कर्जमाफीच्या विषयामध्ये. अनेक भाजपचे कार्यकर्ते उपजिल्हा अध्यक्षपदापर्यंतचे लोक मला फोन करतात आणि म्हणतात की आम्ही आता अजित पवारांना कंटाळून, अजित पवारांच्या जुलमी व्यवस्थेला कंटाळून आम्ही भाजप सेनेला बहुमत दिलेलं आहे आणि आज ते भाजप त्या अजित पवारांना घेऊन बसतंय. मग यांच्यातून त्यांच्यात फरक काय? म्हणून आम्ही त्यांच्यापासून दूर चाललेलो आहोत आणि शेतकरी संकटात आहे असं भाजपचा सुद्धा एक वर्ग बोलायला लागलेला आहे. बंद करा, नुसतं बोलू नका, बोलून तोंडाचे वाप घालू नका, बंद करा.
तर तेही बंद होईल आणि तुम्ही ठरवा, तुम्ही असेल, बच्चू कडू साहेब असेल, इकडे वामनराव चटप साहेब असतील, किंवा तुम्ही जुन्या फळीतली जी शरद जोशी साहेबांसोबत काम केलेले शेतकरी नेते, तुम्ही सगळ्यांनी ठरवा. आम्ही सगळे यंग जनरेशन तुमच्यासोबत यायला तयार आहोत. याच्या तुम्हाला कमेंट सुद्धा बघायला मिळतील. शेतकऱ्यांमध्ये रोष आहे, फक्त त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की त्याची आता त्याच्या रोषाला दिशा देणं गरजेचे आहे. त्याचं म्हणणं आहे तुम्ही कधी रस्त्यावर उतरता, आम्हाला एकदा हे पेटलेला बघायचं आहे महाराष्ट्र, आणि ते तुम्ही लवकर माझा शेतकऱ्यांना एवढाच सल्ला असेल की आपापल्या परीनं हे कार्यकर्ते गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर प्रयत्न करतायत, धडपडतायत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, खोटे गुन्हे दाखल होत आहेत. त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडू नका. भलेही त्यांच्या हातून काही चुका झाल्या तरी सुद्धा, अरे या चोरांच्या चुकावर पांघरून घातलं तुम्ही, बरोबर, ज्यांनी हजारो कोटी रुपये लुटले, कार्यकर्ते शेवटी हाडामासाची माणसंच आहेत ती, त्यांच्यावर पांघरून घाला. पण हे अशा कार्यकर्त्यांना साथ द्या, त्यांना पाठीशी घाला, त्यांना जामीन द्या. बरोबर, एखाद्यावर शेतकऱ्याची कर्जमाफी झाली म्हणून पाहिजे म्हणून काहीतरी त्यांना आगळीक केली असेल, अति उत्साहामध्ये काही आंदोलन केलं असेल, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असेल, तर त्याला चांगला पैसे न घेणारा, मोफत सल्ला देणारा वकील गाठून द्या. त्याला जामीनवर सोडा आणि गावातून त्याची मिरवणूक काढा. त्याशिवाय चळवळीला धार येणार नाही. लक्षात ठेवा, ह्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांच्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला जर का तुम्ही सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली, बघा चमत्कार येत्या 2-3 महिन्यामध्ये कसा होतो. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. फक्त तुम्हाला विनंती आहे की लवकरच तुम्ही सगळ्यांनी मिळून कर्जमाफीच्या आंदोलनाची घोषणा करावी. कारण की आमचं असं म्हणणं आहे की मी माझ्या जिल्ह्यात करावं, कोणी दुसऱ्या तालुक्यात करावं, आणि त्याच्यामुळे ते काय होणार, त्याला त्याच्यात एकी दिसत नाही आणि त्याचे पडसाद उमटत नाही. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता त्या पद्धतीने जर एका ठिकाणी आंदोलन सुरू झालं, एक तुकडी हा हायवे अडवायला गेली, दुसरी तिकडे रेल्वे अडवायला गेली, तिसरी तुकडी मंत्र्याच्या कार्यक्रमातून मंत्र्याचे कपडे फाडायला गेली, तर ते मला असं वाटतं की अजून मजा येईल. आमच्यासारखे तरुण पोरं ते सगळ्या गोष्टी करायला तयार आहेत. तुम्ही त्याचं नेतृत्व करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमचे परत एकदा आभार मानतो. धन्यवाद.